भारत माता की जय. जय माता दी. तर आज आपण अशा दोन बहिणींना भेटत आहोत ज्यांच्यामधून एक इंजिनियर आहे आणि एक टॅक्स कन्सल्टंट आहे, पण दोघीही खूप एक्सपर्ट भरतनाट्यम डान्सर्स आहे. त्यांची अकॅडमी ही प्रॉपर, त्यांचं म्हणजे एज्युकेशन आणि अकॅडमी हे प्रॉपर पुण्यामध्ये होतं. बट आपल्या शिर्डीमध्ये डान्स प्रमोट करायला कोणी नाही. आपल्या शिर्डीचा विकास व्हावा म्हणून ते शिर्डीमध्ये आले आणि शिर्डीमध्ये सेटल होऊन त्यांनी खूप चांगली डान्स अकॅडमी सुरू केली. तर आजच्या आपल्या दुर्गा आहेत ऋतुजा दीदी धनेश्वर आणि पल्लवी दीदी धनेश्वर. जय माताजी. जय माता. तर आज तुम्हाला कसं वाटतंय मला भेटून? अप्रतिम. विशेष म्हणजे आमचीच विद्यार्थिनी आज आमचा इंटरव्ह्यू घेते हे पाहून आम्हाला खूप छान वाटतं. मला देखील तुम्हाला हे तुमच्याशी बोलून असं इंटरव्ह्यू मध्ये ते तर छान गोष्ट आहे. आणि खरंच यशस्वीचे आधी खूप सारे कौतुक. तिच्या यूट्यूब चॅनल मार्फत जी तिची जर्नी सुरू झाली आहे याबद्दल खरंच खूप कौतुक तुझे. थँक्यू. चालेल. तर मी एक मेन्शन करू का फक्त, आज तुम्ही ना खूप क्यूट दिसताय, खूप जास्त. तुम्ही ट्रेडिशनल घातलं तुम्ही, त्याच्यात तुम्ही दिसताच इतके छान. मी काय करू आता, मी ते रोखू नाही शकले मी तुम्हाला हे सांगणे असं. चालेल, तर सुरुवात करूयात आपण. चालेल. तर आज तुम्ही दोघी माझ्या दुर्गा आहात, कारण तुम्ही आपल्या सोसायटीमधील महिलांना, मुलींना, सगळे डान्सर्सला देखील इन्स्पायर करतात. तुम्ही भरतनाट्यमचा जो इम्पॉर्टन्स आहे तो तुमच्या डान्सच्या ह्याच्याने एक्सप्रेस देखील करतात, म्हणून आज तुम्ही माझ्या दुर्गा आहात. चालेल, तर आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिले जसं मी सांगितलं, तुम्ही टॅक्स कन्सल्टंट होता, तुम्ही त्याच्यात एज्युकेशन घेतलं आणि तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एज्युकेशन घेतलं. मग डान्सच्या फील्डमध्ये तुम्ही कसं काय इंटरेस्ट आला? तसा आम्हाला लहानपणापासूनच इंटरेस्ट होता. तो प्रत्येकाला असतो. येस. आणि तसं आम्ही दोघी बहिणींनी लहानपणीच ठरवलं होतं की आपण मोठे झाल्यावर आपली एक डान्सची इन्स्टिट्यूट असणार आहे. सो आमचं ते एक स्वप्न होतं आणि ते आज आम्ही जगतोय. खूप छान. आणि तुम्ही? हो, अगदीच ताई म्हणाली सेम तसंच. लहानपणापासून प्रत्येकाला जशी डान्सची किंवा कुठल्या कलेची आवड असते आणि ती आपण जोपासत पुढे जातो आणि मग एखाद्या वेळे एक छोटूसा पॉईंट किंवा एक घटना येते की तेव्हा आपण ठरवतो की हे पॅशन आता आपलं वर्क प्रोफेशन असलं पाहिजे. चालेल. मग पण ते एज्युकेशन तुम्ही तसं घेतलं? हो, नक्कीच. सुरुवातीला शिर्डीमध्ये नक्कीच आपल्या इथे कला क्षेत्राशी संदर्भात फारशा काही अवेलेबिलिटी फॅसिलिटी नाही आहेत. त्यामुळे याचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला बाहेरगावी पुणे, मुंबई या अशा ठिकाणी जावं लागलं आणि तिथेच आम्ही पुण्याला आमचं शिक्षण पूर्ण केलं. चालेल. मग तुम्ही पहिले तुमचं हे जे टॅक्स कन्सल्टंटचं ते पहिले केलं, त्याचं हे एज्युकेशन तुम्ही का डान्सिंग? नाही, डान्सिंगचं सोबतच. येस, सोबत, त्याच्याच सोबत. येस. आणि तुम्ही देखील? येस. माझा जॉब म्हणजे मी ॲज अ क्लाउड इंजिनियर म्हणून वर्क करते. तर जॉब आणि हे दोन्ही असं सायमल्टेनियसली सिटीमध्ये पण आणि आता इथे सुद्धा. करिअर आणि हॉबी, ड्रीम्स वगैरे तुम्ही दोन्ही, यू आर चेजिंग युअर ड्रीम्स येट. सो मला आता विचारायला आवडेल की तुम्ही जसं डान्सिंगच्या फील्डमध्ये आला तर तेव्हापासून ते आतापर्यंत तुमची जर्नी कशी आहे, त्याच्यातले अचीवमेंट्स वगैरे, आणि तुम्ही पुण्यामधून मग इथं आला, पुण्यामधला तुमचा एक्सपिरियन्स, शिर्डीमधला एक्सपिरियन्स. अच्छा, तर क्लासिकलची जर्नी डेफिनेटली लहानपणापासूनच सुरू झाली. पुण्याला गेल्यानंतर तिथे क्लासिकलच्या संदर्भात स्पेशली भरतनाट्यम हा विषय निवडल्यावरती त्याच्या परीक्षा, ज्या शास्त्रीय नृत्याच्या परीक्षा असतात त्याची तयारी जी आहे ती तिथे सुरू झाली होती. सर्व परीक्षां पूर्ण केल्या, त्यानंतर विशारद, अलंकार अशा गोष्टी पूर्ण झाल्या आणि मग त्यानंतर आपण नृत्य संस्था सुरू करावी असा विचार मनात आला की जे आमचं स्वप्न होतं आणि मग ते शिर्डीमध्ये सुरू केलं. खूप छान. सुरुवातीला भरतनाट्यम हे थोडा वेगळा क्लासिकल डान्स फॉर्म वाटत होता, पण आपण जसं शहरांमध्ये जातो तर आपल्याला त्यामधल्या सगळ्या गोष्टी समजत जातात हळूहळू. मग त्याचे हळूहळू आम्ही बारकावे शिकलो आणि मग पुढे सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या आणि आता तोच आमच्या ज्या स्टुडंट्स आहे त्यांना तेच नॉलेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या अकॅडमीबद्दल काय सांगाल? तर आमची नृत्यात्मी डान्स स्टुडिओ ही संस्था आहे जी आपण शिर्डीमध्ये सुरू केलेली आहे. यामध्ये आपण भरतनाट्यम, सेमी क्लासिकल आणि बॉलिवूड अशा काइंड्सचे डान्स शिकवतो आणि सगळ्या एज ग्रुपचे स्टुडंट्स यामध्ये येतात.
खास करून जे भरतनाट्यम डान्स आहे त्याच्या आपण गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा घेतो आणि मुली त्यामध्ये उत्तीर्ण होतात. हा पण एक प्रॉपर सिलेबस असतो जसं आपण स्कूलमध्ये शिकतो, तर हा सुद्धा एक 1 इयरचा प्रॉपर सिलेबस असतो आणि असे 7 इयर्स कंप्लीट झाल्यावर त्यामध्ये एक डिग्री मिळत असते आणि डिग्री झाल्यानंतर तो जो असतो तो अरंगेत्रमचा कार्यक्रम परफॉर्म केला जातो. आणि हे क्लासेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही मोडमध्ये अवेलेबल. आणि पुण्याचे ह्याचं कसं आता तुम्ही पुण्याचे, नाशिकचे किंवा आमचे जर्मनीचे पण स्टुडंट्स आहेत जे ऑनलाईन आम्हाला जॉईन होतात. आणि येस, आम्ही ऑनलाईन सुद्धा क्लासेसमध्ये आता बऱ्याच गोष्टी अडॅप्ट केल्या आहे आणि जे ऑनलाईन क्लासेसचे स्टुडंट आहेत ते सुद्धा विशेष योग्यतामध्ये उत्तीर्ण झालेले आहे. सो ते सक्सेसफुल झालं आहे. खूप छान. तुम्ही काय सांगाल, लाईक आपल्या अकॅडमीचं नाव नृत्यात्मी. हो, ते का बरं? अच्छा, जेव्हा नृत्यात्मी ही संस्था स्थापन करायची होती त्यावेळेला नाव कोणतं निवडावं हा प्रश्न होता. तर हे मनाला कुठेतरी भावणारं असं नाव होतं. याचा अर्थ नृत्य आणि आत्मा या दोघांचं मिलन नृत्यात्मी, म्हणजे मनापासून आत्म्याने आपण जे नृत्य सादर करतो, डान्सिंग सोल कॅन से लाईक दॅट. सो म्हणून या शब्दाचा आम्ही वापर केला आणि मग नृत्यात्मी संस्था स्थापन झाली. खूप छान. तेव्हा तुमच्या पेरेंट्सचं काय रिॲक्शन होतं? खूपच छान. त्यांना आधीपासूनच वाटत होतं की शिर्डीमध्ये आम्ही असं काहीसं सुरू करावं, पण झालं. होपफुली कोविडच्या दरम्यान पॉसिबल झालं शिर्डी. लाईक त्यांनी ती आयडिया दिली, लाईक तुम्ही शिर्डीमध्ये येऊन अकॅडमी करा, की आपल्या शिर्डीमध्ये सुद्धा हा डान्स फॉर्म वाढायला हवा, इथल्या स्टुडंट्सला सुद्धा त्याचा फायदा व्हायला हवा, ही त्यांचीच आम्हाला आयडिया होती. ऍक्च्युली इकडच्या स्टुडंट्सला फायदा होतो, मला होऊन गेला. थँक्यू सो मच. तर ह्याच्यानंतर जसं तुम्ही मला पहिले सांगितलं की तुम्हाला केंद्रीय सरकारकडून तुम्हाला स्कॉलरशिप भेटलेली आहे, राईट? हो हो. सो त्याच्याबद्दल अजून सांगा काहीतरी. येस, CCRT मिनिस्ट्री ऑफ कल्चरची ही स्कॉलरशिप असते जी साधारण 200 आर्टिस्टला दिली जाते ऑल ओव्हर इंडियामधून. आणि त्या आर्टिस्टमध्ये डान्सर्स, सिंगर्स, स्कल्पचर करणारे, पेंटिंग करणारे असे डिफरंट आर्टिस्ट असतात. या 200 आर्टिस्टमधून मग माझंही सिलेक्शन झालं. सो मलाही CCRTची स्कॉलरशिप प्रदान केली गेली. हो. आणि त्यांनी जसं सांगितलं होतं ते 32 मधून एक आहे. येस, भरतनाट्यम डान्सर्स कॅटेगरी भरतनाट्यम 32. सो ते 32 मधून तुम्ही एक आहात, लाईक नॅशनली. हो, सच अ ग्रेट थिंग. तुमचे पेरेंट्सचं रिॲक्शन कसं होतं तेव्हा? अगदीच खरंच, म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच या गोष्टी होऊ शकणार नाही. कारण क्षेत्र वेगळं आहे, तिथला अनुभव वेगळा आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद महत्वाचाच आहे. त्यामुळे ते आणि आहेतच, ते नेहमी सोबतच आहेत. चालेल. तर जसं मी सांगितलं की तुम्ही आज माझ्यासाठी दुर्गा आहात, तर नवरात्रीच्या वेळेस मग मी हे इंटरव्ह्यू घेते त्याच्यासाठी. सो आपण नवरात्रीच्या ह्याच्यावर आपण एक क्वेश्चन घेऊयात. तर तो असा की तुम्हाला देवीच्या अवतारांबद्दल काय काय माहिती आहे, लाईक ज्यांचे नाव, त्यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. देवीची 9 रूपं आहेत आणि जी ही देवीची 9 रूपं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीचे स्त्रीचे रूप त्यामधनं प्रदर्शित केले जातात. तर ह्यामध्ये उग्र रूप पण आहे आणि सौम्य रूप पण आहेत. स्कंदमाता जी आहे ती आपल्याला आपल्या बाळासारखं सांभाळते, असं हे तिचं रूप आहे. तर कात्यायनी देवी जी आहे ती कात्यायनी माता युद्धामध्ये राक्षसांचा संहार करते. काली माता सुद्धा एक उग्र रूप आहे, पण आपण जर शैलपुत्री पाहिलं तर ती हिमालयाची कन्या आणि एक एकदम नुकतंच जन्मलेलं बाळ आणि असं सोज्वळ रूप त्यामध्ये दिसतं. तर स्त्रीची अशी विविध रूपं 9 रूपांमध्ये प्रदर्शित होतात असं मला वाटतं. खूप आम्ही आमच्या नृत्यात्मीच्या चॅनलला या संदर्भाचा एक व्हिडिओ केलेला आहे, तोही नक्की बघा, ज्यामध्ये नवदुर्गांचे भरतनाट्यमच्या पद्धतीने एक नाट्य रूपांतर सादर केलेलं आहे. खूप छान. तर आता ह्याच्यानंतरचा असा प्रश्न होता, लाईक मला ते पहिल्यापासून लाईक तुम्हाला विचारायचं होतं. जेव्हा मला कळलं की मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे ना, तेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनात होता. तो असा की ऍक्च्युली जसं तुम्ही आता एका माझ्या प्रश्नाचं उत्तरामध्ये म्हटलं की मुली हे खूप चांगल्या प्रकारे करतात. तर आपण असं म्हणतो की डान्स हा प्रत्येकासाठी असतो. लाईक मी भरतनाट्यमबद्दल, कल्चरलबद्दल जास्त बोलतीये. प्रत्येकच डान्सबद्दल, पण कल्चरलवर जास्त फोकस देते. ते असं की माझ्या लोकॅलिटीमध्ये, माझ्या सराउंडिंगमध्ये मी जे हे काय त्याला बोलतात, जे फील केलं, जे बघितलं, ते असं की मुलीच डान्स करता हे जास्त आहे.
मुलांना कितीतरी वेळेस सपोर्ट केलं जात नाही. त्यांची जेव्हा ती छोटीशी अशी इच्छा असते, ती स्पार्कल असते ना पहिली ती इच्छा, तेव्हा जर त्यांनी जर कोणाला सांगितलं की मला असं असं करायचं आहे, स्पेशली कल्चरलमध्ये जायचं आहे, वेस्टर्नपेक्षा आपण कल्चरलचं बोलूयात, तर कल्चरलमध्ये जायचं, तिथे असं बोललेलं जातं तेव्हा की ते मुलींचं काम आहे, आपण मुलं करत नाही हे सगळं, राईट. आणि डान्स क्लासेसमध्ये पण जेव्हा मी जाते किंवा बघते कोण कोण डान्स करतं कल्चरल, तेव्हा पण मोस्ट ऑफ मुलीच असतात. आय अप्रिशिएट की मुलींना ह्याच्यात खूप छान आहे, बट मुलांनी देखील करायला पाहिजे. समवेअर आय फील की मुलं पुढे येत नाही आहे ह्याच्यात, कारण त्यांना वाटतं की हे त्यांना पहिल्यापासून शिकवलं जातं असं की हे मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही. तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर खूप छान क्वेश्चन विचारला आहेस तू. सगळ्यात प्रथम सांगायचं झालं ना की तू जर म्हणतीये की मुलांना जास्त डान्सकडे पाठवलं जात नाही, सिटीमध्ये आमच्या पाहण्यामध्ये क्लासिकल डान्सर्स मुलं सुद्धा आहेत हो. की जे एक खूप फेमस नावाजलेले डान्सर्स आहेत आणि त्यांचे डान्स स्टुडिओज पण चालतात. पण त्याच मानाने आपल्या गावाकडे एवढी प्रोग्रेस झालेली नाहीये. जर मुलांनी प्रेफरच केला तर फक्त वेस्टर्न डान्सच प्रेफर केला जातो. हो. शास्त्रीय नृत्य आपल्याकडे मुलं करत नाही. आमची इच्छा आहे की नृत्यात्मीच्या थ्रू पण आम्ही वाट बघतोय की आमचा स्टुडंट सुद्धा एखादा तयार होईल फ्युचरमध्ये. मी माझ्या भावाला पाठवते. हो, नक्कीच नक्कीच. आणि यासाठी त्यांच्या मनातली छोटीशी ती जी भीती आहे ती बाजूला काढून आपल्याला काय वाटतंय हे फक्त पुढे आलं पाहिजे. म्हणून मुलांच्या बाबतीत ती थोडीशी भीती थोडी बाजूला पडली पाहिजे आपल्या ग्रामीण विभागासाठी तरी. आणि दृष्टिकोन बदलायला हवा डेफिनेटली. आता जर कोणता इथे व्ह्यूवर असेल आणि त्याला देखील जर समजा शिकायचं असेल बट त्याला सपोर्ट नाही आहे, ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्याला कसं सांगाल, त्याला कन्व्हिन्स कसं कराल तुम्ही? सर्वप्रथम आम्ही तर त्याला जे डान्स फॉर्म आहे आपले त्याचं एक बेसिक महत्त्व सांगू की हा इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म आहे, याचा काय टच आहे आणि ह्यामध्ये कशा प्रकारे आपण सक्सेस होऊ शकतो हे आम्ही त्याला त्यातनं सांगू. आणि प्रत्येक वेळी नृत्य किंवा डान्स आपण म्हटला की ती एक फेमिनाईन गोष्ट म्हणजेच लास्य अशी गोष्ट असेलच असं नाही. त्यामध्ये तांडव याचा सुद्धा समावेश आहे. कारण जी नृत्याची देवता आहे नटराज, साक्षात महादेवांनीच तांडव नृत्य सादर केलं होतं. त्यामुळे तांडव आणि लास्य या दोघांचं मिश्रण मिळून हे नृत्य जे आहे आपण सादर करतो. त्यामुळे हा जो छोटूसा जो काही भीती न्यूनगंड असेल मुलांच्या मनामध्ये की आपण नाही नाचलं पाहिजे, ह्या गोष्टी फक्त मुलींसाठी असतात, हा विचार बाजूला ठेवला पाहिजे. साक्षात नटराजांनी सुद्धा तांडव नृत्य सादर केलंय आणि त्यांच्यापासूनच या नृत्याची उत्पत्ती झाली आहे. इन शॉर्ट हे डान्स जो आहे तो जेंडर पाहत नाही, इट्स ए काइंड ऑफ आर्ट. त्यामुळे मुली आणि मुलं दोन्ही समान आहेत डान्ससाठी सुद्धा. ऍक्च्युली चालेल, तो खूप छान उत्तर दिलं. आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ इट. कारण ऍक्च्युली मी खरंच सांगते, मी हा प्रश्न का विचारला, मी ते तुम्ही जसं सांगितलं की ते सिटीमध्ये आहे, बट मी राहते कुठे, शिर्डीमध्ये. आणि पहिले तर असं आहे की ते होम पासून सुरू होतं, मग मी माझ्या लोकॅलिटीला करेल. माझं स्वप्न आहे की मला हे शिर्डीला असं प्रोग्रेस आणायची आहे शिर्डीमध्ये. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला तो क्वेश्चन विचारला. आय फेल्ट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चालेल. तर आता ह्याच्यानंतर जसं मी पाहते तुम्हाला देखील असं वाटलंच असेल की आताचे जे जनरेशन्स आहे आपले, लाईक मीच येते त्याच्यामध्ये, ओ नो चालेल. तर आता जे यंग स्टुडंट्स आहे, डान्सर्स आहे जे, ते जास्त त्यांचं जे अट्रॅक्टेड आहे ते वेस्टर्न डान्सकडे, भरतनाट्यमकडे इतके जास्त नाही आहे, पण आहे. आय डोंट से इट्स नॉट, बट आहे. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात आमच्याकडे पण सुरुवातीला काही पॅरेंट्स मुलींसाठी आले होते भरतनाट्यमसाठी आणि काही मुलींचा होता वेस्टर्नकडे कल, मान्य आहे. पण जेव्हा आम्ही शिकवायला सुरुवात केली, यामध्ये वेगवेगळे श्लोक असतात, त्याचे मिनिंग असतात आणि त्याच्या मुद्राज असतात, हे पाहून त्या मुली भरतनाट्यमच्या प्रेमात पडल्या. खूप छान. तुम्ही भरतनाट्यमला कसं एक्सप्रेस कराल तो डान्स फॉर्म असा? विशेष म्हणजे जो डिग्रीचा समारंभ होत असतो भरतनाट्यमचा, त्याला अरंगेत्रम असं म्हणतात. अरंगेत्रमचे कार्यक्रम मोस्टली फक्त सिटीमध्ये होतात. तर आमची इच्छा आहे अरंगेत्रमचे कार्यक्रम आपल्या शिर्डीमध्ये सुद्धा व्हायला हवेत ऍक्च्युली, आणि तीच आमची इच्छा आहे, प्रोग्रेस तशी व्हावी. ब्युटी ऑफ भरतनाट्यम ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां, अर्थातच भरतनाट्यम
हा जो नृत्य प्रकार आहे एक शास्त्रीय 7 प्रकारचे नृत्य जे सादर केले जातात भारतामध्ये त्यातील एक नृत्य प्रकार आहे आणि यातले कोणतेही नृत्य प्रकार शिकण्यासाठी खूप सारी मेहनत खूप वर्षाचे कालावधी याला पूर्ण करण्यासाठी लागतो. त्याच पद्धतीने आम्ही भरतनाट्यम हा विषय घेऊन मग पुढे यामध्येच शिक्षण कंप्लीट केलं आणि आता पुढच्या शिष्यांना सुद्धा तयार करत आहोत. चालेल. सो तुम्ही तुमच्यामधून खूप सारे जणांना ते प्रमोट देखील कराल. हीच खूप छान गोष्ट आहे तुमच्याबद्दल, म्हणून तुम्ही माझ्या दुर्गा. जसं मी तुमच्याशी बोलतीये त्याच्यात मला कळते की तुमची लाईफ पूर्ण इतकी हॅपी होती, लाईक एकदम स्मूथ फ्लोमध्ये तुमची लाईफ चालू आहे, म्हणजे तुमची जर्नी जी होती ती. चालेल. पण आपल्या लाईफमध्ये पूर्ण वेळ असे स्मूथ रोड नसतो, तो कधी कधी खड्डे पण येतात, जसे नगर मनमाड रोडवर आहे. जाऊ द्या. चालेल. तर तुमच्या लाईफमधले ते खड्डे कधी आले होते? लाईक कधी असं खूप बॅड सिच्युएशन होती, ती खूप तिकडे तेव्हा रडण्यासारखी परिस्थिती झाली होती तुमची, दॅट वॉज टोटली डिप्रेसिंग असं? हां, प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स आणि डाऊन्स येतात, पण नृत्याच्या बाबतीत किंवा अशी नाही सांगता. एक किस्सा मी तुला सांगू शकते, पण छान होता. दमदमादम जो दूरदर्शन कार्यक्रम होता त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं अगदी शालेय वयात असताना. 2008 सालची गोष्ट. 26/11चा हल्ला सगळ्यांनाच माहीत असेल. 24 आणि 25 तारखेला आमचं तिथे शूटिंग होतं दूरदर्शनमध्येच. 25चं शूटिंग जे थोडंसं पोस्टपोन, थोडंसं पुढे होऊन त्याला वेळ लागून पुढचं ते शूटिंग पण कम्प्लीट झालं. प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं, तिथे फर्स्ट प्राईजही मला मिळाला. आणि त्याच दिवशी जेव्हा पुन्हा स्वारी आपली पुन्हा शिर्डीकडे येणार होती त्यावेळेला हा 26/11चा घटना, ही जी घटना आहे ती घडली, जी खरंच सगळ्यांनाच, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच घाबरून टाकणारी होती. त्यावेळेची ती सगळी सिच्युएशन पाहता मनामध्ये कुठेतरी भीती होती की काय होईल, कसं होईल, आपण सुखरूप पोहोचू की नाही शिर्डीमध्ये. पण नक्कीच आपले मुंबई पोलीस आणि आपली महाराष्ट्र सरकार या सगळ्या गोष्टीमुळे व्यवस्थित सुखरूप झाल्यात गोष्टी आणि ती घटना शांत झाली नंतर आणि आम्ही सुखरूप शिर्डीला पोहोचलो. चालेल. तुम्ही कसं तिथून इथे प्रवास कसं करणार होत्या? अगदीच गाडीने, आपल्याच प्रायव्हेट गाडीने. पण ही अशी सगळी घटना झाल्यामुळे त्यांनी बरेचसे रोड्स बंद केले होते, सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची होती आणि बऱ्याच ठिकाणी अडकून पडलो होतो, गाडीमध्येच बसून होतो, काहीच नाही, जेवण्यासाठी काही नाही, पिण्याच्या पाण्यासाठी काही नाही, सगळंच बंद. पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, काहीच कल्पना नव्हती, समजून येत नव्हतं. आणि माध्यमांमार्फत ज्या माहिती मिळत होत्या त्या अजूनही थोड्याशा घाबरून देणाऱ्या होत्या. पण अर्थात आणि दिवस सॉरी आणि पेरेंट्सचं तुमच्या कसं हे होतं रिॲक्शन तेव्हा? आई बाबा माझ्यासोबत होते त्यावेळेला. आई बाबा आणि मी, आम्ही 3 जण होतो तिथे सोबत. ताई नव्हती त्यावेळेला, त्यामुळे तिचीही थोडीशी तगमग होतीच की तिथून परत स्वारी कशी येणार किंवा काय होणार. पण एवढं असूनही तिला दमदमादममध्ये फर्स्ट प्राइज मिळालंच त्या लहान वयात सुद्धा, त्यामुळे ते सगळं भरून निघालं. आणि फारसं असं सांगायचं झालं तर शिर्डीमध्ये नाट्यगृह हवेत एवढं आम्हाला वाटतं. कारण म्हणजे आम्ही जेव्हा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या इथे नाट्यगृह जास्त अवेलेबल नाही आहेत, तर ती फक्त आमच्यासाठी एक खेदजनक गोष्ट असते. मग बाबांचा स्टेज तर आपल्याला चांगलाच मार्ग आहे त्यासाठी, तर ते फक्त ओव्हरकम व्हायला हवं एवढी आमची इच्छा आहे. खूप छान. तुम्ही जे बोललात ते खरंच इम्पॉर्टंट आहे शिर्डीमध्ये. आणि तुम्ही जे सांगितलं ऍक्च्युली आय डिडंट एक्सपेक्ट की असा काही सिच्युएशन मला कधी कळेल. हो, ती एक आनंद, म्हणजे बक्षीस मिळवलं ह्याचा आनंद पण असतो आणि एक भीती पण असते की आता पुढे काय होणार आहे माहित नाही. जी घटना घडली होती त्यामुळे पुढे काय होणार आहेत तीही आपल्याला माहित नसतं. हो, लाईक तुम्ही प्राइज घेऊन आला इतके, ते छोट्याच होत्या राईट तुम्ही तेव्हा स्कूल मध्ये असाल? येस, ऍब्सोल्युटली. राईट, लाईक 6th-7th स्टँडर्ड. हो, लाईक खरंच तेव्हा तुम्ही ते एक्सपिरियन्स करणं म्हणजे खूप डिफिकल्ट असेल राईट तुमच्यासाठी, की तुम्ही इथून प्राइज विन होऊन आला, घरी जाता जाता सेलिब्रेशन करायचे, तुम्ही मार्गावरच होते आणि असं होऊन गेलं. सो डिप्रेसिंग राईट. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, खूप काही मी तुमच्याकडून शिकले. खूप छान. आणि थँक्यू की तुम्ही म्हणजे डान्स टीचर पण बनल्या होत्या. मी तेव्हा थँक्यू बोलणं ऍक्च्युली विसरले असेल, बट आज मी हे व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू बोलते की तुम्ही पुण्यामधून शिर्डीमध्ये आलात, कारण शिर्डीमध्ये डान्स प्रमोट करणं हे इम्पॉर्टंट आहे. दॅट्स सो ग्रेट अबाउट यू. थँक्यू सो मच. आम्हालाही छान वाटलं आज तू आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि
सगळ्याच गोष्टीत म्हणजे भरतनाट्यममध्ये जी आपली शिर्डीमधल्या ज्या मुली आहेत त्या मागे पडत आहेत ते आम्हाला नको आहे. आणि आता आमचा कार्यक्रम होणार आहे भरतनाट्यमचा साई समाधी शताब्दी मंडपात 23 तारखेला, 23 ऑक्टोबरला, नवमीच्या दिवशी. आणि या कार्यक्रमाची थीम आहे त्रिदेवी, की ज्यामध्ये तिन्ही देवी भरतनाट्यमच्या गाण्यांमधून आम्ही एक्सप्रेस करणार आहोत. तर मला वाटतंय शिर्डीकरांनी नक्कीच हा कार्यक्रम पाहायला हवा. आणि शिर्डीतल्या अगदी. चिमुकल्यासुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 वर्षाच्या मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत सगळे ह्यामध्ये सहभागी होणार आहे. तर खूप नक्की छान. बघा. तर या चिमुकल्यांना सुद्धा तुमचे असे प्रेक्षक रूपी आशीर्वाद देण्यासाठी नक्की या. हो, नक्की या. चालेल. थँक्यू सो मच. जय माता दी. जय माता दी.